दूरदृश्य पाहू शकतोय। मनसे नेते अविनाश जाधव सध्या आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी रवाना झालेले आहेत। राज ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे मुंबई लोकलनंच मनसे सैनिक हे मुंबई लोकलनं प्रवास करतायत। अविनाश जाधव यांच्यासोबत एक्सक्लुझिव्हली बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। मनसे नेते अविनाश जाधव ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झालेले। अविनाश, कशा प्रकारचा उत्साह आहे? लोक देखील सहभागी झाले, तुमचे दोन्ही पक्ष एकत्र आले, काय सांगाल? मला असं वाटतं लोकांमध्ये उत्साह आहेच मागच्या अनेक दिवसापासून, परंतु आजची जी लढाई आहे ती मतदानाच्या हक्कासाठी आहे। मागील अनेक वर्षांपासून हा हक्क जो आहे तो काही पक्ष लोकांपासून हिरावून घेतात, ईव्हीएम मध्ये घोळ करून लोकांची मतं ही दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्यांच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। काय वाटतंय, मुंबईमध्ये गेल्यानंतर कुठेतरी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न होईल, काय सांगाल? मला असं वाटतं की त्यांनी एवढी हिंमत ते करणार नाहीत मोर्चा अडवायचा, कारण लाखो लोक ज्या वेळेला रस्त्यावर येतात त्यावेळेला प्रशासनाला सरकारला झुकावंच लागतं। आमची लढाई ही सरकारच्या विरोधात नसून निवडणूक आयोगाच्या आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात ज्यावेळेला आमची लढाई आहे त्यावेळेला भारतीय जनता पक्ष का पुढे येते हेच आम्हाला कळत नाहीये। तो या सगळ्याचा आम्ही विरोध करू आणि तुम्हाला खात्रीने सांगतो की सत्याला न्याय मिळवून आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। सत्याचा मोर्चा आहे, सत्याच्या नुसार तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का? का नाही मिळणार? अहो, लोकशाही आहे भारतामध्ये। तुम्ही काही दिवस आम्हाला दाबून ठेवू शकता पण आम्हाला संपवू शकत नाही। तुम्ही बाबासाहेबांनी दिलेला आमचा हक्क मारू शकत नाही। त्याच्यामुळे खात्रीने सांगतो की बाबासाहेबांचं संविधान टिकवण्याचं काम आम्ही करू। बाबासाहेबांचं संविधान टिकवण्याचं काम चालू केला। मनसे नेते अविनाश जाधव ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाले। आपण पाहू शकतोय अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। हा सत्याचा विजय आमचा होणारच, आम्ही सत्याला वाचा फोडतोय, असत्याचा विजय होऊ देणार नाही। सत्ताधारी पक्ष आम्हाला का उत्तर देत आहेत, कारण आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय। निवडणूक आयोगाकडून उत्तर येणं अपेक्षित आहे, मात्र भाजपच्या नेत्यांकडून आम्हाला प्रत्युत्तर मिळतंय, अशी टीका देखील अविनाश जाधव यांनी केलेली आहे।